काळजी करते गावाची. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री संत रोहिदास गणेशोत्सव मंडळ शिरोळ सहर्ष सादर करीत आहे सुपरफास्ट कॉमेडीचा धमाका. लाडकी बहीण भावाची काळजी करते गावाची. लाडकी बहीण भावाची काळजी करते गावाची. मोबाईल वरती सारखं बोलती बाय बाय टाटा करून. मोबाईल वरती सारखं बोलती बाय बाय टाटा करून. आणि दाताळी इस्कून कुठं बी थांबती तर नी पोरं बघून. आणि दाताळी इस्कून कुठं बी थांबती तर नी पोरं बघून. तिच्या आईचं खोपाट पेटवलीच्या माझी बायको. अहो नाव आहे तिचं शांती पण विश्रांती. बहिणीचं नाव तिच्या शांती. आणि फिरत्या डोळं मारत राहती. बायको पैशाला माझी लय हवरी. बायको पैशाला माझी लय हवरी. 1500 रुपयाचा हप्ता आला म्हटलं आदल्या दिवशी बाई त्याच्या आईला त्या बँकेच्या पायरीवर जाऊन दुपती या दारात. शांती आहे मी शांती. माझी लय मोठी आहे क्रांती. माझा भाऊ महिन्याला पाठवते 1500 रुपये माझ्या अकाउंट वरती. आता नवऱ्याला सोड चिठ्ठी. अरे नक्की शिल्पा शिट्टी. हा कुणाला दिलीस का सोड चिठ्ठी. हा चांगलं मानवात 7 फेऱ्या काढून हार घातला तुझ्या मळ्यावर. तर मला 7 फेऱ्या मारल्या. 5 फेऱ्या मारून मधनच लघवीला जाऊन येतो म्हणून उठून गेले आणि दारू उठून आले भुसनाळ. काय म्हणलीस 5 फेऱ्या मारून मी गेलतो. मग बाकीच्या 2 फेऱ्या तू कुणा संग मारलीस. गुगल पे. आवाज खाली वाकून बोलायचं. वाकून बोलायचं. अगं वाकून बोलायला मला काय मुलव्यात झालंय काय गे. हा तुमचं खानदान आहे की मला माहिती. त्या आईला कुठे बी वाकायचं आणि वार सोडायचं. झालंय बुसक्या. तुझं खानदान बघितलं की मी लग्नात. दारू पिऊन गटारात लोळतोय तिकडं आणि आई डॉलबीवर नाचते इकडं. अगं माझी आई नाचत होती तेव्हा तुझं आई बा काय कुस्त्या खेळत होतं काय ग. हा डब्लू सारखं तिकडे जाऊन ऑलिम्पिकला ते तुझं माझं सपान माहिती आहे ना त्या जोडी सारखं. अरे तशी माझी आई होतीच दणकट मोठ्या हाडाची आणि वजनदार. हा तुझा बा तिच्या वजनातच मेलाय वाटतं. खाली वर पाहणा करून 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 वजनाचं मला सांगायला लागली या. तुझ्या आईला सांग लय वजन वाढवू नको म्हणाव. वजन लय वाढवलं का नाही राऊंडात कमी करतात. तुला ती माहिती आहे काय पण विघ्नेश फोगट म्हणजे फोगट. तिथं जरा वजन वाढलं होतं तुला कुस्तीच्या राऊंडात बाहेर काढलं या. मग तुझ्या आईला सांग तुझ्या आई वजन वाढवायची आणि तुझ्या आईला सगळं गावात बाहेर काढून टाकायचं. अरे जा अशी माझी आई रस्त्यानं चालली की माणसं घाबरून बाजूला जायची. जाणार की काय बाजूला. आता मारकी मस्त पळत आली म्हणल्यावर मध्ये कोण थांबणार. जा बाई जा धडक 4-5 रेड्यासनी. मग चेष्टा आहे काय. आई असावी तर अशी. कशी अशी तर म्हणा आई असावी तर अशी. हा प्रत्येकाच्या घरात घुशी आणि सगळं आवरून परत तुझ्या बापाशी. अरे तुझ्या तोंडावर पडला कादर खान तुझ्या. अगं तुझ्या मानेवर झोपला अमजद खान तुझे. अरे तुझ्या तिरडीचा बांबू मोडला माझ्या आईनं. अगं तुझ्या आईला पळवून हे माझ्या बाण. आता तुझा माझा व्यवहार संपला का ग तुझ्या माग कोण लागलाय काय कुत्रा. अरे ही औलाद एकदम हाय पाय हाय फाय हाय. मग आमचं बी खानदान एकदम चिकन 65 हाय. तुझं खानदान पेटीव की शिमग्याला दारात आणि तुझ्या आई मला नाचवला की गटारा मुशाला जावडेच्या घरात. अरे जा की जा बोकडा. तुझ्या आईवर सुडीन खेकडा आणि तुझ्या बाळा करायला मी कंप्लेंट वाकडा. थांब आता माझ्या आईलाच फोन लावते आणि तुझं कसं जिरवते बघ. बरोबर तुझा नांगा जिरवते बघ. लाव तुझ्या आईला फोन लाव. तुझ्या बाळाला फोन लाव. तुझ्या बहिणीला फोन लाव. माझ्या बहिणीला कशाला म्हणजे तू उशाला की पैशाला. शेवटी बोलू की तुझ्या बाळशाला. अरे काय लाज बीज काय आहे काय नाही तुझ्या नाकाच्या भोकाला. भोकाला नाकाच्या भोकाला जरा हात लावून बघ की माझ्या शर्टाच्या बटनाला. आता 1 मिनिट थांब रे. माझ्या आईचा फोन यायला लागलाय. हॅलो आई
आई का तुझी काय हिरीत पडल्या काय काय आई आई कुठं काय करते हाय का कुठं उसात न बोंबलत फिरते. हॅलो शांती, काय गाई? अगं तुझा 1500 रुपयाचा हप्ता आलाय बघ, काय करू? अगं बाई 1500 रुपये आले बस, 1500 रुपये आले बस. आता काय करू? बस आता काय करू दारात उदळ दारूच्या अंगावर आज माझ्या लग्नाचा आपल्या दोघांच्या लग्नाचा अगं शांती अगं विश्रांती अगं आपल्या दोघांच्या लग्नाचा आज बर्थडे आहे. हॅपी बंडा टू यू. आज नाचवतो माझ्या बायकोला माझ्या काकत घेऊन आनंदानं जाऊन दे झाडून. ए डोलबी हल्ला का लाव की व्हिडिओ. तुझ्यामुळेच केलंय चेकिंग आता साऊंड जातो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. तुझ्या आईची मारली शिल्पी तुझ्या पांडू आहे मी पांडू. अगं घरा फिरवतोय दांडू. अरे बाबा नो लांब न जावा रे बाबा, लांब न जावा. घसरून पडशिला, बडक पडल्यात पायात. बंदा रुपयावानी उचलायचा शिला आणि त्यातच बसशिला. तुझ्या आईची मारली शिल्पी तुझ्या. तो खोकला बी काय टग्या आहे तिची बना. नेमकं बायका दिसल्यावरच वर येतोय आणि त्याबरोबर मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय. कोण येणार आमचं दुकान चोळायला? तरी बी म्हणायला लागतंय बाय. अगं हौसा भरत दिवसा आरचीच्या उसात मला तू हळूच भेटशील का? आता कोण आम्हाला भेटणार? हा तरी बी अजून मी माग पाय घेतलेला नाही. आता व्हॉट्सअपवर फोटो सोडलाय जवानीत कुस्त्या खेळत्याला. बघूया जमलं तर उचलायचे, नाही जमलं तर वाकडा पाय घालून पाडायची. सावली आली तुमच्या गावात, पोर बघून सगळे आले हसत खेळत. कोण चारतय कुल्फी ग, कोण मारतय शिल्पी ग, असं मरा चालणार नाही. पाहुणं जेवला काय? पाहुणं जेवला काय? जीवलो ग जीवलो माझे सोनू. आता झोपायची टायमिंग झाली या. काय करूया बाई? वाड्यावर या. पांडू आहे मी पांडू. अजून फिरवतोय घरा दांडू. मामा ओ मामा, अगो बाई मामाचं कान मामीनं फोडलं वाटतं लाटण्यानं. काय म्हणलीस? मम्मीचा कान फोडलाय पाटला ना? अरे देवा, हे थेरड खरंच कानाकडनं वाहतूक बंद आहे वाटतं. आता माझी झडतीच आहे. मामा ओ मामा, रस्ता सोडा. काय म्हणलीस? मामा धोतार बेडा. शानी आहेस के बाई? म्हाताच्या माणसाला असलं बोलायचं नसतं. ठो ए किवंड्या बाबा, मी तुला काही वाईट बोलले नाही. कुठं चाललाय? रस्ता सोडा असं म्हटलं. अच्छा वय, ते मी व्हॉट्सअपला फोटो दिलता वराचा वर वधू पाहिजे म्हणून. हाय का कोण तुझ्यावानी काने कट्टाने माझी कापड नेली बोटाने. तो आई शपथ, आता या थेरड्याला काय सांगू मी कोण आहे ते. ठीक आहे, मजा करते जरा याची. मामा ओ मामा, नवरा मुलगा कोण आहे? मगापासून काय माझी चेष्टा करतीस काय तू? अगं मीच किंग नवरा, मलाच बायको पाहिजे कणकणीत तुझ्यावानी. ओ माय गॉड, काय करू या किवंड्या माणसाचं? या वयात बायको पाहिजे म्हणतोय. पांडू आहे मी पांडू. अजून घरा फिरवतो दांडू. तुमचा दांडू आता घाला चुलीत. कशाला पाहिजे तुम्हाला या वयात बायको? काय म्हणलीस?
येतंय का ऐकू? येतंय की? एक कान आउट गोईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे. कसं काय आहे? माझ्या मोहरा जरा वाकाय लागतंय हा बोलायला. काय ग बाई, याला हातरून नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला. लाज आहे का ह्याच्या नाकाला? हा गुडघं लागल्या टेकायला. काय म्हणलीस? भाक आहे का नाकाला? काय हे काय बघतेस का नाही? आंधळी आहेस? दोन दोन आहेत के बघ बोट घालून. ए बाबा जा तिकडं. मी काय तुझ्या संग हनीमून करायला आले नाही, मग योजनेची कामं करायला आले आहे. योजना? आमच्या गावात योजना बिजना कोण नाही बाई. रंजन हाय, अंजन हाय आणि ती ही हाय ती हाय. ही योजना कोणाची आहे? आमच्या बाची. अरे किवंड्या पोपटा, योजना म्हणजे लाल पावटा लाडका बांधकाम कामगार योजनाची मी सभासद आहे. तुमच्यासारख्या वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी भांड्याचा सड अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे. कळलं का मामा? आय, 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 आय. मगापासून सांगायचं नाही सोय. आता माझी म्हातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता की गळ्यात बोगासली. दोन्हीकडनं कसला? कसला म्हणजे एक पेन्शन भांडे कुंडे, दोन माझी लाडक्या बहिणीचा. हा तरी पण पेन्शन साठी अर्ज करा. नाव सांगा तुमचं. व्हॉट इज युअर नेम? आ नेम. नेम वय माझा नेम लय भारी आहे. बरोबर मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा. काय सांगता? काय ऐकतेस? अगं हे झालं क्रिकेटचं. पण तुला सांगतो त्याच्यातलं तुला माहिती आहे का? रायफल शूटिंगच्या मधलं काळमावाडीचा आमचा स्वप्नील कोसाळी आहे का नाही, नेमबाज वाघ परदेशात गेला आणि कोल्हापूरचं नाव त्यानं उज्ज्वल केलं. सुवर्ण पदक आणलं, सुवर्ण पदक. पांडू आहे मी पांडू. अजून फिरवतोय घरा 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 दांडू. आता ह्याच्या दांडूच झालं कोळसाच्या. मामा नाव सांगा नाव. घे 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 घे. कसे घेणार? उभ्या नका बसून. झोपून चालेल की. काय ग बाई, काय माणूस भेटलाय सकाळी सकाळी. मामा नाव सांगा नाव. पांडू लांब दांडू भात कांडू मुक्काम पोस्ट कुंडीत गुलाब झेंडू. आई बापानी बारस काय घरात घातलं नसेल बघायचं. सही करता का अंगठा? आता सय्यद कसा अंगठा रुतवायचा? शाही फुटणार नाही वय. ए बाबा इथं अंगठा उठव पॅडवर. अजून मागचंच आठवतं याला. एवढ्या लांबनं कसा उठवायचा? जरा जवळ येते. हा 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 आले. हा आता कसं गोड वाटतंय. हा थांब 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 थांब. जरा दाबून धर. हलाय लागलाय अंगठा. हा कारण काय झालंय लई दिवसानं उठवायला लागलोय का हा अंगठा. आता कसं सांगा बाजूने आठवणी. म्हातारी होती तेव्हा सारखा उठायचा हा अंगठा. कर्जासाठी बेघरासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी. चला या आता. राम राम. लक्षात ठेव, लाल पावटा लाडका कामगार. मी माझा दोन्ही हातानं उठवतोय अंगठा. खरं तुझं नाव सांगितलं नाहीस प्रीती जिंटा. मी सावली पावली माऊली आवली जावली कावली. आता तुझ्या आईला ए गावातली सगळी कुत्री चावली. तुझ्या भावावर माकडं धावली. जा बाई जा. मला बी जाता जाता घराला सोड. तू कशी नेतीस मला? काकत बसता का खांद्यावर बसता? एकच गाणं लाव. मोबाईलवर नाचूया की दोघं बी. ट्रॉलीवर जाता जाता कसं झेपल तसं. कोकल्या अगं बाई, पांडू आहे मी पांडू. अजून घरा 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 फिरवतोय दांडू. रानात उठला वणवा अन झाली दैना. अडकून पडला राघू अन तडपले मैना. मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकार
बायकोपेक्षा मिवणी लई भारी. बाजा म्हणतात मला बाजा, दारू पिली की राजा, पैसे संपले की झलक दिखला जा भीक मागून खा जा. ही माझी बायको शांती. शांती म्हणे शांती. कुठं आहे शांती? नुसती काय भडकती, मला धमकी देती वकिलाची. वकिलाची धमकी देते, कोर्टाची भिडकीच्या नाकाची भिडकी. जा गेली सोडत माझ्या नारळाच्या झाडावरनं. अगं उद्याच्या उद्या कागद गोळा केल्यावर बायका गोळा करतो, आणि जर नाही गोळा केली तर कागद गोळा करणारी, भंगार गोळा करणारी तर आणून ठेवतो. शांती म्हणे शांती. अगं तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवतोय घरात, बसंती नाही तर शेवंती. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. या आत या आणि आमचा बी जरा घ्या. अगोबाई काय घ्या? तुम्हाला काय आवडतंय ते घ्या. आणि चारी बाजून मी फ्री लाईन मध्ये मोकळाच आहे ना. अगोबाई घरात कोणच दिसत नाही. वहिनी, आजी, काकू, काका कुठे आहे? ती सगळी गेल्यात त्यांच्या आईच्या गावात भुईमुग उपडायला. तुम्ही या माझी समजूत काढायला. एकटाच आहे आडी नडीला, फ्री लाईन एकदम फाईन. अहो बायको असून तुम्ही एकटं का राहता? ए बाई एकटा कुठं आहे? शेजारी मिळून आहे की आडी नडीला. आडी नडीला म्हणजे काय? अहो माझी मिवणी माझ्या लई लाडाची, कैरी पाडाची. अहो कुणाला काही नाही म्हणत नाही बिचारी. कशाला? चहा पाणी नाश्ता. या भाऊजी, बसा भाऊजी, इथं बसा भाऊजी, तिथं बसा भाऊजी, इथं जरा भाऊजी, तिथं जरा भाऊजी. म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही? मिस कुठला काढलाय मिस आणि फिस? साधा खिस देत नाही. दिवाळीच्या कानवल्यातला खायला खोबऱ्याचा खिस. हे पहा मिस्टर, आता तुम्ही फार रंगात आलेले दिसताय. तेव्हा मला इथून गेलं पाहिजे. नका. तुम्ही एकटे गावात जाऊ नका. आमचं गाव का नाही चांगलं नाही मॅडम. एकटी बाई दिसली की तिचा का नाही उचलून सत्कार केल्याशिवाय तिला सोडत नाही. अहो मग चांगले लोक आहेत की गावची? चांगली लोक माझ्या घराला किती भोकं पडले ते बघा. मोकळी बाई दिसली का नाही की पटापटा शिल्पी मारत्यात, रातभर जागत बघत बसत्यात. बर तुम्ही आता बसा, मी थोडं गाव फिरून येते आणि लाल पावट्याचा अर्ज भरते. काय म्हणता? लाल बावटा कामगार संघटना? अहो मी त्यांचाच माणूस आहे. काय सांगता? हो. अहो मग या माझ्या जोडीला माझी ओळख करून द्या गावाला. तुमची ओळख करून देतो गावाला, पण पहिली आग लावा माझ्या बायकोच्या तोंडाला, तिच्या वागण्याला, तिच्या मोबाईलला. अहो पण असं काय झालं तुमच्या बायकोला? तिला अजून काय पोर झालं नाही. तिला काय होतंय? अहो 12 24 तास हो कानाला मोबाईल, जेवताना मोबाईल, फिरताना मोबाईल, जेवण करताना मोबाईल, भाकरी करताना मोबाईल, ह्याला जाताना सुद्धा मोबाईल. अहो सारखं मोबाईल कानाला धरून अजय देवगण सारखी त्या बिचारीची, त्या बाटकीची, त्या बुडकीची मान वाकडी झाली आहे. मग तुम्ही काय बोलत नाही तिला? काय बोलू तिला? अहो लाडक्या बहिणीचा पाठिंबा आहे ना तिला, आणि तिला बोलायला मी मोकळा कुठं असतोय मॅडम? एकदम बिझी असतोय मी. कसल्या कामात बिझी असता तुम्ही? मी मॅडम काय माहिती काय, मी सकाळी दारू पिऊन झोपलो की एकदम संध्याकाळीच उठतोय. आणि संध्याकाळी जर पिऊन झोपलं का नाही पिऊन दुसरं उठतोय. कुठं वेळ आहे सांगा मला कुठलं काम करायला? बिझी असतोय मी. हो बिझी. अहो हेच तुमचं वागणं आम्हा बायकांना खटकते. वागू नका असं. सोडा ती दारू, बसून खाऊ नका. मग कसा खाऊ? उभे राहून खाऊ? अहो बसूनच खाते सगळी. परत आला का जातीवर? जरा माया करा माझ्या लाडक्या बहिणीवर. माया करतो मी तुमच्या बहिणीवर, पण तुम्हाला माझी मेवणी व्हायला लागणार बरं का? अगो बाई हे आणि काय कशात काय आणि फाटक्यात पाय. आता मी एकटाच आहे, दोघे मिळून करूया की उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय. चला मी तयार आहे. पण एवढ्या लांबणं चार्जिंग मोबाईल होत नाही. आता ही आणि नवीन काय माझ्या बायकोला जळवायचं हाय. खाऊया आपण दोघं जण चिकन 65 आणि नाचून करूया एकमेकाला हाय हाय बाय 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 अगं बाय अगं बाय अगं बाय. आता भाऊजीला काय नाराज करायचा हाय? करा चालू.
सांडपाणी चिक्की गुडदानी फटक भवानी फाटकी मच्छरदानी हम है बाजा हिंदुस्तानी. तू कोण गाय गे गावतानी फटक भवानी फुट्टानी. हा हाणे दोघांनी तुटक्या फाटक्या बुट्टानी. माझं घर म्हणजे काय हायवेवरचा धाबा वाटला होय गे बाई. ए अतिक्रमण बेगर वसाद. त्या मॅडमला काय बोलू नको हं? सांगतो तुला त्या समाजसेविक आहे तुझ्या वाणी खालमुंडीने गाव तुंडी नाही. समाजसेविका अगं बाई असली असते का काय वळखीची ना पाळखीची आणि घरात घुसते रात्रीची. ए बाई तुझ्या तोंडाला आवर घाल. मी तुझ्या नवऱ्याला पळवून नेत नव्हते. तुझ्या संसाराबद्दल कान उघडे करत होते त्याची. मी लाडका बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य आहे. या दारुड्याला जरा कव्हरेज मध्ये घे. हा ह्याला कव्हरेज मध्ये घ्या नाहीतर काकत घ्या. डोक्यावर बसून पाणी सोडणारा माणूस आहे त्यो. तेवढ्यासाठीच मी वकिलासनी बोलवाय गेले होते ह्याचा कंडकच पाडायसाठी. अगे माझा कंडका पाडायला तुझा बा काय खाटकी होता का तुझी आई गोळमाईकच बसून होती. ओ दादा अहो तुम्ही जरा शांत बसा ना. आता आल्यात ना त्या. होय आता आली की ती काय साधी अशी गमगुमान आणि नसल. हा चांगलं तर नाही घर पेटवायला सामान घेऊन आले असल. बघितलं मॅडम अहो बघितलं काय केवढा मोठा किडा आहे बघा याच्या. हा बोल बोल की अगं बोल की थांबलीस का. हा किडा कशात आहे माझ्या सांग की. आता तुम्हीच बघा की हो मॅडम. हा परमानंट नवऱ्याला कशी जीवाला लागण्यासारखं उलटी या. हा मोठा मोठा किडा आहे म्हणते माझ्यात. हा कुठं आहे किडा सांगा कुठं आहे किडा. तिने अजून माझा उलगडा केलेला नाही. हाय हाय मोठा किडा आहे तुझ्यात आणि ते शांत करण्यासाठीच कायद्याचं टोलं पडायला पाहिजे. नका नका तो नका भरू नका. कायदा हातात घेऊ नका. मी आहे कायद्याचा वकील कारंडे. अहो किती उशीर बंद खोलीत कुचू कुचू करत बसलाय. काय प्रायव्हेट मीटिंग होती काय पुढच्या इलेक्शनची. अहो मीटिंग कशाची. ह्यो पैसा किडा गोलच होईना. काय हो नवऱ्या हा जरा सरळ वागा ना. हो वकील काय बोलायला लागला तुम्ही. हा अरे तू बोलताय व्हय मला आणि मी तुम्हाला कसं बोललो म्हणजे काय रे कारंडिया. वकील साहेब काय करायचं हो या दारुड्याचं. हे बघा ताई झालं गेलं विसरून जावा. वकील साहेब ह्यांचं जे काही घरगुती भांडण असेल ते आतल्या आत मिटवून टाका. अहो दारुडे मामा तुम्हाला मी हात जोडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून बर. गावाला तमाशा दाखवू नका. काय बोलताय मॅडम. अहो मी कुठं तमाशा करतोय. मी तमाशा बंद करतो पण ही नाची हा ऑर्केस्ट्रा लावण्याचा शो चालू करते का ट्रॉलीवर ते बंद करायचे पहिलं. तुझी दारू बंद कर की पिंडकिया. पिंडकिया नाही बंद करणार. बंद कर. मी नाही बंद करणार. बंद कर. मी नाही बंद करणार. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. अरे वा ऑर्डर बोला कारंडे कुठे आणून देऊ क्वार्टर. हो मॅडम तुमचा नवरा आहे की देशी दारू दुकान चक्क मला म्हणतो कारंडे कुठला आणू क्वार्टर असं म्हटलं मी कारंडे. ए बाबा तू माझं आडनाव घेऊ नकोस. फक्त मला वकील म्हण वकील. आणि आडनाव घेतल्यावर काय होतंय कारंडे. अरे ते शिवी दिल्यासारखं वाटतंय रे मला. काय सांगताय काय. अरे परत म्हणून बघ म्हणतो हा कारंडे अरे वकील साहेब होय गो बायकोला शिवे दिल्यासारखं वाटतं या. बघा हो वकील साहेब बघा आमच्याकडे बघून कसा उठून बोलतोय या बघा. हो मॅडम तुम्ही त्याच्या बरोबर राहता का माझ्या बरोबर येता. काय? झटकन निर्णय घ्या आणि केस मिटवा नाहीतर ह्याला प्यारला पाठवा. ओ वकील कारंडे हा. हा तुम्ही माझं मिटवाय आलाय का पेटवाय आलाय. हा तारीख पे तारीख ये देर किलो का हा जागर किस पर पड़ गया ना माणूस हंसता नहीं फळा रडता है आणि पळता है. थांबा मी जरा बोलते वकील साहेब. हा बोला काय नाव तुमचं. मी लाल पावटा समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली माऊली आवली जावली कावली. हिला आमच्या सगळ्यांचीच खाजवली. ए दारुड्या तोंड पिटी तुझं. बोला मॅडम बोला. हे पहा बाहेरच्या जगात काय चाललंय बघा आणि मानाने वागा. ह्याच्यावर वकील साहेब निर्णय देतील. आईला मला ही सगळी मिळून त्या आईला उघडा करून मारतात वाटतं. ऑर्डर पांडू आहे मी पांडू अजून फिरतोय करा माझा धांडू. हा हे आलं बघा तिखट मिरची पूड आणि गळका लाकूड. काय म्हणलास.
पळत आला बोकुड. अरे बांधा त्याला बांधा. मोर तरण्याचा त्या पोरी थांबल्या त्या. कालच नवीन धोतर आणलंय. पाटायचं माझं धोतर अवघड जागेला. या आबा या. बोकुड बिकुड काय आलं नाही इथं. वाद चालू आहे लाडक्या बहिणीचा आणि दारुड्या नवऱ्याचा. काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या. शाबास माझे वाघा. वकील तू आणि निर्णय मी द्यायचा वय. आता वडीलधारा म्हणून सांगितलं, विचारलंच म्हणून सांगतो. पहिलं त्या दारुड्याचा रिमांड घ्या आणि त्याच्या बायकोला माझ्या ताब्यात द्या. माझी मुलगी म्हणून तिला घरला नेतो. उगाच काय ये करतो अंगाव येतायचं रे. सगळं घरदार तिच्या नावाव करतो. कसं वाटतंय? एकदम भारी आबा. विश्रांती मॅडम, सावली मॅडम, हा? तुमचं काय मत आहे? एकदम निर्णय भारी. आम्ही चाललो पांडू आबाच्या घरी. माझी केस निकाल झाली. पैसे पाठवा अकाउंट वरी. पांडू आहे मी पांडू. अरे अजून फिरवतोय घरा दांडू. चला पोरीनो. अरे कारंडिया, अरे थेरडिया, मी काय तर रातभर काय भात कांडू. अरे मी दारू सोडली. अरे माझी खोड मोडली. अरे माझी बायको मला परत द्या. अरे मी तुमच्या पाया पडतो, मला नोकऱ्या द्या. अरे ये वाटक्या, मी कुठं तुझ्या बायकोला घेऊन चाललोय. तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाटक केलं होतं ये. आणि ऐका रे बाबानो, फक्त दारूत आणि वाईट माणसांच्या संगतीत राहू नका. जरा त्या विचारी दारूच्या पाण्याच्या कुंडात बाहेर या आणि बघा जगात काय काय चाललंय. 5-5, 6-6 वर्षाच्या बारक्या मुलींच्या वर बलात्कार व्हायला लागल्या. माझ्या लाडक्या आया बहिणीची भर दिवसा आबरू लुटली जायला लागली. अरे जाळपोळ काय, लुटालुटी काय, भर दिवसा मारामाऱ्या काय, गुंडगिरी काय आणि घर फोडाफोडी चालली. अरे हे कोण बंद करणार? हे सगळं थांबवा रे बाबानू. सरकार आया बहिणीची मदत करत्यात, त्याचा आनंदानं लाभ घ्या. यातच तुमचा सुखी संसार होणार आहे. एवढं बोलून मी माझं तोंड फाटायला लागलंय आणि खोकला बी आतल्या आत उड्या मारायला लागलाय. त्याचं भडकं पडायच्या आधी या ठिकाणी मी भाषण बंद करतो. कांडू आबा, आणि जरा बोलायचं नाही वय का? एवढ्या वेळात मी दुसरी बायको करून आणली असते की. अरे तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा फाडला हा? 7-12चा उतारा. ATM सांभाळा ती. आपण आबा हे आमचं झालं हो. त्या सावली मॅडम जरा मोकळ्याच आहेत, त्यांचं काय ते बघा घ्या बा. ते जाऊ दे की हे कारंडे वकिलासोबत भांडू दे कायद्यानं आणि लाल भावटा नाचू दे आनंदानं. अहो आबा, हा, ह्यो दारू परत प्यायला लागला तर काय करायचं? काय करायचंय? त्याचं थोबाड सुजवून दारात बसवायचंय, पोतं टाकायचं हातरून आणि त्याच्यावर बसू दे भीक मागत दोन्ही हात पसरून. आणि हे वकील साहेब भांडायला लागल्यावर काय करायचं? ते बी मला विचारा. त्याचा काळा कोट घालून वकिला वरचढ बायको व्हायचं. अहो कारंडे वकील साहेब, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या पोरींच्याकडं कुणी वाकडी नजर केली तर मी खपवून घेणार नाही. ए बायानो, अगं बायानो जरा जोरात ओरडा की जरा देवबापाच्या नावानं. गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! परत परत. श्री संत रविदास कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ शिरोळ सर्वच गणेश भक्तांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. सर्वांना विनंती आहे, वरती डोक्यावरती वायर आहे, कृपया जपून जायचं आहे. बाहेर पडताना एकत्र व्यवस्थित बाहेर पडायचं आहे. महिलांना वाट द्यायची आहे थोडी. श्री संत रविदास कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ शिरोळ आजच्या दिवसातीला पुढे शेवटचा शो संपन्न होणार आहे. तरी सर्वच गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे. एक कॉमेडीची धमाल असणारा हा सजीव देखावा सर्वांची लाडकी बहीण हा थोड्याच वेळामध्ये सादर होतोय.